कवा येळे आहे का आपले? येळे काय माहित कुठे पडेल? कांदे कापत चाकू आहे, चालन का? काय एकर घेता तुम्ही? तसं तर लोकांकडून 40-50 हजार रुपये एकर घेतो आम्ही, पण तुमच्यासाठी दिवाळी धमाका ऑफर फक्त 5,000 रुपये एकर. हे भाऊ, आता एकर शिल्लक सोंगू सोंगू गळ्यातल्या गामनाळ्यात जातो, तुला काय माहितीये? म्हणजे 5 घंट्याचे 500 रुपये, 100 रुपये घंटा. मी येतो सरकी सोंगाल. अहो सरकी नाही, साहेबीन सोंग नाही. बाबा तुम्ही सोडून गेल्यामुळे आम्ही डोंगरावर कोसळलो. अरे खेकड्या, डोंगरावर कोसळलो नी, आमच्यावर डोंगर कोसळला म्हण. बसून सोंगा आणि तयार ते शेंगा खोडण्याचं जाईन बर का. उदळे घेतलं का आम्ही? सोंगू राहिलो आणि चाले तू घरी. खेकड्या येण्यानं मुंडके छाटील तू. ऐका हो ऐका, एका माणसाला 2-2 बायका. साहेबीन सोंगाला मजूर पाहिजे, 500 रुपये रोज भेटन. कामाला काय याची चाटणी, कोणतं बी मजूर चालन. सुशिक्षित, बेरोजगार, पारावर बसून टवळके आणणारे, बेवडे. कामाचा अनुभव नसला तरी चालन, कमरात लाता घालून काम शिकवण्यात येईल. कामासाठी लागणारं साहित्य 1 इळा, 2 हातमोजे संघ घेऊन येणे. दादी, एक नवीन फोन आला, iPhone 17 1.5 लाखाचा, तो पाहिजे मले. iPhone 17 मारो का तो डुंगावर पत्रा. अरे आराम करा, वावरात एवढे काम पांगले, ती साहेबीन सोंगाची पडली, तू फोन घ्यायचाय का? दादी, माझ्या बायकोला तरी मग अपमान नका करा जाऊ. माया पुढचा भोंगळा मला शिकवला का? तुमचा अपमान झाला बी तर मला काही नाही वाटत. उद्यापासून सगळ्यांना शेतात कापाचं, साहेबीन सोंगाला. कवा येळे आहे का आपले? येळे काय माहित कुठे पडेल? कांदे कापत चाकू आहे, चालन का? दादी, मी म्हणलं होतं बालिश बुद्धीच्या पुढीशी मग लग्न करून देऊ नका म्हणून. घ्या आता सोंगा चाकूना साहेबीनी. अरे शिकन ती शिकता शिकता. सुनबाई, बाई त्या लोखंडाच्या फुटक्या टोपल्यात ठेवले होते येळे. येळे होते काय त्यात? हा, त्या टोपल्यात खराब लोखंडाचं सामान होतं, तर भांगारवाला लिखून टाकले मी ते टोपलं 100 रुपयात. अहो येडी शाळा, त्यात 5 इळे होते, 500-500चा एक इळा होता. मला वाटलं जेवढा हिच्या बापाने आपल्याला हुंडा दिले ना, तेवढं आपलं नुकसान करूच तर काही थांबत नाही. मी काय म्हणून राहिलो, आपली साहेबीन जास्त आहे, घरच्या इरकी सोंगणं होणार नाही. होईन ना हो दादी, आपण चौघ आणि शाम्या घेऊन घेऊ एक. मला सांगतायत साहेबीन, कहून नाही सांगतायत? माया मायने शिकविलंच नाही मला साहेबीन सोंगणं. मग सासूबाईनं नवऱ्याच्या खिशातून पैसे चोरणं कधी शिकवलं? मी अजून साहेबीन सोंगेलच नाही. सोयरीक जामवाच्या टायमाला वावर पाहिलं बरा होता का बाप? पोराला वावर किती आहे, वावराला रस्ता आहे का, इर आहे का, गट नंबर किती आहे, कोणाच्या नावावर आहे जमीन. आम्ही बी सुना होतो, पण अशी नखरी नाही केली आम्ही कधी. सासूबाईला तर म्हातारपणात 1 गिल्लास पाण्यासाठी तर शिवीन मी. काय म्हणलं, ऐकू येतं मला सगळं, बैरिनी मी. माहितीये गुबडीवाणी कान येतोय, बाई चुप. भाकर खाण्याने वाटतं संध्याकाळी. अरे काय दांगडू चालला एवढा? बाबा, साहेबीन सोंगाचं टेन्शन आलं. टेन्शन काय घ्यायचं, इळा घ्यायचा आणि कन कन सोंगाची. बाबा तुम्ही बी चाला बर का साहेबीन सोंगाला. या वयात काम करायला लावतो का मला? अहो पण या वयात खायला तर लागतं ना तुम्हाला. शहाणपणा करू लाग जास्त. जमीन ठुली म्हणून उपकार माना गदडच्या हो. नाही तर जाणं पडत लोकांच्या हमाल्या करायला. कायची मीटिंग चालू आहे? राहुलला इकडे काढत काय? खेकड्या बोकड्या तो इकाला कधी तर चांगला बोला जाय. नेमकं चालू काय मग? अरे साहेबीन सोंगाला मजूर पाहायचंय. या रिकाम टावळ्या शामेल बी घेऊन जा. म्हातारा तुम्ही जा ना. अरे मै पहिल्यावर हात पाणी चालत आता. तोंड बरं चालतं. अलीकडे ये रे, दाखवतो तुला खेकड्या. रावल्या तू शाम्या जाय आणि उदड्यावाळ्या टोळीला विचारून पाय साहेबीन घेते का तर. ओके टकलू काका.